वेलकम एव्हरीबडी. आज आपण बीकॉम भाग 3 बिझनेस एन्व्हायरमेंट या पेपरमधील आपले युनिट क्रमांक 1 पूर्ण झालेले. आता आपले युनिट क्रमांक बीकॉम भाग 3 मधील युनिट क्रमांक 1 आपले पूर्ण झालेले आहे. आता बिझनेस एन्व्हायरमेंट या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 ला आपण सुरुवात करत आहोत. आपण यापूर्वी पाहिले की व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय, विशेषतः भारताच्या संदर्भात व्यावसायिक पर्यावरणाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये, त्यानंतर व्यावसायिक पर्यावरणावर परिणाम घडवून आणणारे अंतर्गत घटक आणि बाह्य घटक, त्यानंतर व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व हे आपण पाहिले. आता आपण या दुसऱ्या युनिटमध्ये भारतीय शेतीची सद्यस्थिती पाहणार आहोत. प्रेझेंट स्टेटस ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर. भारतीय शेतीची सद्यस्थिती काय आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. आपल्याला हे माहीत आहे की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेती हा एक भारतीय अर्थव्यवस्थेचा मूलभूत आणि महत्त्वाचा भाग आहे. इंडियन ॲग्रिकल्चर इज बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी. भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान अर्थव्यवस्था आहे. म्हणून शेतीचं हे महत्त्वाचं स्थान आहेच. सद्यस्थिती काय आहे भारतीय अर्थव्यवस्थेत, शेतीचं काय स्थान आहे, काय महत्त्व आहे, काय रोल आहे, काय भूमिका आहे, हे आपण या मुद्द्यांच्यावरून पाहणार आहोत. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा हिस्सा, बिग शेअर इन नॅशनल इन्कम. अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा हिस्सा हा 1951 मध्ये 56% उत्पन्न शेतीमधून येत होतं. त्यानंतर 1991 मध्ये ते काही प्रमाणात घटलं आणि 34% हे प्रमाण कमी झालं. त्यानंतर 2000ला 24% आणि 2015ला साधारणपणे 12% राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा हिस्सा होता. भारताचं जेवढं राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यातील 12% राष्ट्रीय उत्पन्न हे शेती क्षेत्रामधून येत होते. 12% राष्ट्रीय उत्पन्नाने आधी 56% स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951ला शेतीचा हिस्सा कमी झाला तरी त्याची जी अमाऊंट आहे, रक्कम आहे, ती जास्त आहे. आजही एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा हिस्सा 12% हा महत्त्वाचा आहे आणि म्हणून शेतीचं स्थान भारतीय अर्थव्यवस्थेत हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शेअर इन एम्प्लॉयमेंट, रोजगारातील हिस्सा. भारतात जेवढ्या लोकांना रोजगार मिळालेला आहे त्यापैकी जवळजवळ आज 50% पेक्षा जास्त लोकांना रोजगार शेती व्यवसायातच मिळाला आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार मिळवून देण्याचं साधन म्हणजे शेती व्यवसाय आहे. इतर देशामध्ये हे प्रमाण फार कमी आहे. फ्रान्समध्ये 7%, ऑस्ट्रेलियात
केवळ 6%, इंग्लंडमध्ये 5%, अशा अत्यंत कमी प्रमाणात लोक शेती व्यवसायात काम करतात. पण भारतात आजही हे प्रमाण 50%पेक्षा जास्त आहे. ज्या देशाची लोकसंख्या आज 135 कोटी आहे, त्या देशातील बहुसंख्य लोकांना आज सुद्धा शेती क्षेत्रामध्ये रोजगार प्राप्त होतो. यावरून शेतीचा रोजगार मिळवून देण्यात किती मोठा हिस्सा आहे हे स्पष्ट होते. आणि म्हणून शेती व्यवसायाचं स्थान भारतीय अर्थव्यवस्थेत अतिशय महत्त्वाचे आहे. एवढंच नाही तर ज्यांना कुठेही रोजगार मिळत नाही अशा लोकांना शेती व्यवसायातच समाविष्ट करून घेतले जाते. आणि त्याचंच दुसरं असं नाव आहे की शेती व्यवसायात छुपी बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. ज्याला कुठेच कामधंदा मिळत नाही त्यांना सामावून घेण्याचे काम शेती क्षेत्र करते. इतर कुठल्याही उद्योगात लोकांना प्रमाणापेक्षा जास्त लोकांना सहभागी केले जात नाही किंवा त्या क्षेत्राची ती क्षमताच नसते. म्हणून भारतासारख्या जास्त लोकसंख्येच्या देशात जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळवून देण्यात शेती क्षेत्राचा हिस्सा खूप जास्त आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा येतील तो म्हणजे इम्पॉर्टंट रोल इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. भारताच्या औद्योगिक विकासात शेती क्षेत्राचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतातला सर्वात मोठा उद्योग म्हणजे सुती कापड उद्योग. या सुती कापड उद्योगाला कच्चा माल कापूस हा शेतीमधूनच मिळतो. भारतात तागाच्या गिरण्या मोठ्या प्रमाणावरती आहेत. पण ताग गिरण्यांना मिळणारा कच्चा माल आवश्यक असणारा तो शेतीमध्येच तयार होतो. साखर उद्योग. भारत हा जगातील एक मोठा साखर उत्पादक देश आहे आणि साखर निर्यात करणारा देश आहे. साखर उद्योगाला लागणारा कच्चा माल ऊस शेतातच पिकतो. वनस्पती तेल शेतातच तयार होतं कच्चा माल. कापड उद्योगाला लागणारा कच्चा माल शेतात तयार होतो. खाद्यतेल उद्योगाला लागणारा कच्चा माल तेलबिया शेतातच. त्यानंतर कागद उद्योग याचा कच्चा माल शेती क्षेत्रात. म्हणजे अन्नधान्य प्रक्रिया उद्योग जे आहेत अन्न प्रक्रिया उद्योग त्याचाही कच्चा माल शेतातच तयार होतो. म्हणजे जवळजवळ भारताच्या औद्योगिक विकासामध्ये शेतीचे स्थान एक कच्चा मालाचा पुरवठादार म्हणून अतिशय महत्त्वाचं आहे. भारताच्या एकूणच औद्योगिक विकासात शेती व्यवसायाचे स्थान हे खूप मोठं आहे, महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यातला चौथा मुद्दा तो म्हणजे रोल इन इंटरनॅशनल ट्रेड. आंतरराष्ट्रीय व्यापारातील शेतीची भूमिका. भारतातून 135 कोटी लोकसंख्येला आवश्यक असणारे अन्नधान्याचे उत्पादन करून इतर शेतीमाल निर्यात करण्यासाठी शेती क्षेत्रातूनच तो उत्पादन केला जातो. त्यामुळे शेतीची निर्यात होते, शेतीमालाची निर्यात होते. चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, तंबाखू, साखर हे भारताचे पारंपरिक वस्तू आहेत निर्यातीमधील.
ज्यावेळी वास्को द गामा भारतात आला, की ज्यानं पूर्वेकडील जलमार्गाचा शोध लावला, तो पोर्तुगीज प्रवासी खलाशी, एक धाडसी व्यापारी वास्को द गामा भारतात आला कालिकत बंदरात. तेव्हा 1498ला तेव्हा भारतातनं परत पोर्तुगालला जाताना त्यानं मसाल्याचे पदार्थ जहाजातून घेऊन गेला. हे त्यावेळपासून भारतीय मसाल्याचे पदार्थ युरोपमध्ये लोकप्रिय आहेत. आणि म्हणून भारतीय निर्यातीच्या या पारंपरिक वस्तू आहेत, चहा, मसाल्याचे पदार्थ, कॉफी, तंबाखू इत्यादी पदार्थ मोठ्या प्रमाणावरती निर्यात होतात. शिवाय भारतामध्ये भाजीपाल्याचं उत्पादन प्रचंड प्रमाणात होते. भाजीपाला आणि विविध फळांचं उत्पादन आणि त्याची निर्यात जगातल्या अनेक देशांना होते. आणि त्यामुळे भारत हा एक मोठा निर्यातदार असा देश आहे. भारताच्या निर्यातीमध्ये शेतीमालाचे स्थान महत्त्वाचं आहे. भारतातून जवळजवळ या 21व्या शतकात आजही भारतातून 2,20,000 कोटी रुपयांचं अन्नधान्य भारतातून निर्यात होते. गहू, तांदूळ अशा अन्नधान्याचं उत्पादन, 2,20,000 कोटी रुपयांचं अन्नधान्य उत्पादन सगळ्या जगभरात निर्यात केले जाते. म्हणून भारत हा एक अन्नधान्याचा मोठा निर्यातदार देश बनला आहे. आणि त्यामुळे भारताच्या निर्यातीमध्ये वाढ झालेली आहे. निर्यातीमध्ये शेती क्षेत्राचा हिस्सा मोठा आहे आणि म्हणून त्याची रक्कम मोठी आहे निर्यातीमध्ये. आणि त्यामुळे शेती क्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेतलं जे स्थान आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इकॉनॉमिक प्लॅनिंग. आर्थिक नियोजनात शेतीचे स्थान हे महत्त्वाचे आहे. भारतासारख्या एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावरती होते. एवढ्या मोठ्या देशात रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम वाहतूक व्यवसाय करतो. पण जास्तीत जास्त वाहतूक शेतीमालाची होते, शेती क्षेत्रातील होते. त्यामुळे आर्थिक नियोजनातील उद्दिष्ट प्राप्त करता येते. म्हणून वाहतुकीचा व्यवसाय असेल, रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, यामध्ये शेतीमालाची निर्यात मोठ्या प्रमाणावरती केली जाते. आणि त्यामुळे शेतीमालाचे उत्पादन वाढते, शेतीमालाची मागणी वाढते. त्यामुळे भारताचे आर्थिक नियोजन यशस्वी होण्यासाठी शेतीचे स्थान हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन, प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स. भारत हा जगातला एक अन्नधान्याचं उत्पादन करणारा मोठा देश आहे. अन्नधान्याची निर्यात करणारा एक प्रमुख निर्यातदार देश आहे. भारतातून गव्हाची निर्यात होते, भारतातून तांदूळ निर्यात होतो. विशेषतः भारतातून निर्यात होणारा जो तांदूळ आहे तो तांदूळ जगात कुठंच उत्पादन होत नाही. केवळ भारत आणि पाकिस्तान या दोन देशातच तांदळाची, विशिष्ट बासमती तांदळाचं उत्पादन होते. आणि तेव्हा सगळ्या जगाला एक खात्रीनं धान्य पुरवठा करणारा देश म्हणजे भारत, अशी भारताची प्रतिमा आहे. त्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन, विशेष म्हणजे भारताची लोकसंख्या 135 कोटी.
हे जगातल्या 2 क्रमांकाची लोकसंख्या आहे. एवढ्या लोकसंख्येला पुरेल एवढे विविध अन्नधान्याचे उत्पादन करणे, कडधान्याचे उत्पादन करणे आणि मग राहिलेला माल मग जगात निर्यात केला जातोय. म्हणजे अमेरिकेसमोरचे प्रश्न वेगळे आहेत, युरोपसमोरचे प्रश्न वेगळे आहेत, भारतासमोरचे प्रश्न वेगळे आहेत. प्रगत देशांची लोकसंख्या मर्यादित आहे. अमेरिका 32 कोटी, इंग्लंड 5 कोटी, अशा मर्यादित लोकसंख्येचे देश आहेत. त्यामुळं भारताला 135 कोटी लोकांना पुरेल एवढ्या अन्नधान्याचं उत्पादन भारतामध्ये आधी व्हायला पाहिजे. एवढ्या लोकांची गरज पूर्ण करणारं उत्पादन भारतात ठेवावं लागतं आणि राहिलेला माल मग निर्यात करावा लागतोय. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून एवढ्या लोकसंख्येला जगवण्याचं साधन मुख्य म्हणजे अन्नधान्य. आजही सन 2020 सालात आपल्या देशात आणि राज्यात मार्च महिन्यापासून की आज जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत कोरोना विषाणूच्या साथीमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले, व्यवसाय बंद पडले, कार्यालये बंद होती. मग शेकडो कोटी लोकसंख्या असणाऱ्या या देशात सगळे लोक घरात बसून होते अनेक महिने. या सगळ्या लोकांना अन्नधान्य मोफत देण्याचं काम, जवळजवळ देशातल्या 80 कोटी लोकांना अन्नधान्य सरकारने आज मोफत उपलब्ध करून दिले. एवढं प्रचंड अन्नधान्याचं उत्पादन कोणी केलं? शेतकऱ्यांनी केलं. एक कोरोना विषाणूचा काळ होता म्हणून शेतकरी स्वस्थ बसला नाही. एवढा एकमेव उद्योग चालू होता. शेतकरी आपल्या शेतात राबत होता, उत्पादन करत होता. आणि म्हणून करोडो भारतवासियांना पुरेसे अन्नधान्य मिळाले. आणि अजूनही सरकारने ही योजना चालू ठेवलेली आहे. अन्न सुरक्षा योजनेमध्ये कमी किमतीमध्ये धान्य आहेच, शिवाय माणसाने 5 किलो मोफत धान्य 80 कोटी लोकांना पुरवलं. हे उत्पादन शेतीमध्ये झालं. एकमेव उद्योग हा चालू होता. शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे. शेती एक क्षेत्र, एक महत्वाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढली पाहिजे आणि म्हणून शेती क्षेत्रात विकास व्हावा, गुंतवणूक वाढावी म्हणून आता मोदी सरकारने जवळ 1 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक शेती क्षेत्रामध्ये करण्याचं धोरण ठरवलेलं आहे. आता शेती हा एक मूलभूत व्यवसाय आहे. शेती व्यवसायामुळेच आपण जगू शकलो कोरोना काळात. जर शेतकऱ्याने धान्याचं उत्पादन केलं नसतं तर आपल्याला जगणं अवघड झालं असतं. आणि म्हणून याचं सारं श्रेय शेतकऱ्यांना आहे. शेती व्यवसाय जरी परवडत नसला, तोट्याचा असला तरी सुद्धा शेतकरी तो व्यवसाय करतोय. आणि म्हणून इतर सगळ्या आधुनिक व्यवसायांना ते सगळे व्यवसाय बंद पडले आणि एकमेव देशातला चालू असणारा व्यवसाय आणि उद्योग म्हणजे शेती. आणि म्हणून करोडो भारतवासियांना त्या शेतीने आणि शेतकऱ्यांनी जगण्यासाठी अन्नधान्याचा मुबलक पुरवठा केला आहे, मुबलक उत्पादन केले. शेतकऱ्यांची एक प्रकारे ही देशसेवा आहे आणि शेतकऱ्यांची ही सेवा भारतीय लोकांना त्याचा विसर पडू नये. या शेतकऱ्यांच्या सेवेचा अत्यंत कठीण काळात आणि आजही शेती व्यवसाय, शेतकऱ्यांनी शेतीमध्ये धान्याचं, फळांचं, भाजीपाल्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत आहेत. आणि त्यामुळं आपल्या देशातील लोकांच्या गरजा मोठ्या प्रमाणावरती पूर्ण झालेल्या आहेत. हे आपण आज या दुसऱ्या युनिटमध्ये प्रेझेंट स्टेटस ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडिया, इंडियन इकॉनॉमी, म्हणजे आपण पहिला मुद्दा आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचे स्थान हे महत्त्वाचे आहे. आज जरी हे स्थान 12-12.5% असले तरी सुद्धा इतर देशांचा विचार करता शेती क्षेत्रातून आपल्याला
मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. यापूर्वी तर मिळतच होते, कारण भारत हा एक शेतीप्रधान देश आहे, शेतीवर आधारित असणारी अर्थव्यवस्था आहे. आज ही रोजगारातील हिस्सा शेती क्षेत्राचा जास्त आहे आणि त्यामुळं शेती क्षेत्रात शेअर इन एम्प्लॉयमेंट, जास्तीत जास्त लोकांना शेतीमध्ये रोजगार मिळालेला आहे. आपल्या देशात आजही 50% जास्त लोकसंख्या रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहे. आणि म्हणून शेती क्षेत्रात सुधारणा झाली पाहिजे. शेती क्षेत्रात सरकारी गुंतवणूक वाढली पाहिजे, शेती क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढली पाहिजे. सरकारने या क्षेत्राला जास्त महत्त्व आता दिले पाहिजे. त्यानंतर इम्पॉर्टंट रोल इन इंडस्ट्री डेव्हलपमेंट. भारताच्या औद्योगिक विकासात शेतीचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. किंबहुना भारतातील अनेक मोठे आणि प्रमुख उद्योग हे कच्च्या मालासाठी शेतीवरच अवलंबून आहेत. सुती कापड हा भारतातला सगळ्यात प्राचीन उद्योग आणि आजही सगळ्यात मोठा उद्योग. त्याला लागणारा कच्चा माल कापूस शेतातच पिकतो. अनेक कापड गिरण्या आहेत, सूत गिरण्या आहेत, या सगळ्यांना लागणारा कच्चा माल शेतकरी पिकवतात, शेतीमध्ये पिकतो. साखर उद्योग असेल, त्यानंतर ताग उद्योग असेल, अशा अनेक उद्योगामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती लोकांना रोजगार मिळवून देण्याची क्षमता या शेती क्षेत्राची आहे. आणि म्हणून वाढत्या लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या देशातील शेती व्यवसाय करतोय आणि त्यामुळे त्याचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. औद्योगिक विकासामध्ये अनेक उद्योगांना कच्चा माल त्यांनी पुरवला आहे आणि त्यामुळे करोडो लोकांना रोजगार मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार होतोय. आंतरराष्ट्रीय व्यापारातून देशाची निर्यात मोठ्या प्रमाणावरती होते, शेतीमालाची निर्यात होते, त्यातून देशाला परकीय चलन प्राप्त होते आणि म्हणून त्या दृष्टीने शेती हा व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी भारताची शेतीचीच निर्यात जास्त होती. त्याशिवाय आर्थिक नियोजनात शेतीचं स्थान महत्त्वाचं आहे. आर्थिक नियोजनात जो भांडवल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून शेतीनं आपला एक महत्त्वाचा हिस्सा पार पाडलेला आहे, उचललेला आहे. आणि म्हणून आर्थिक नियोजनाप्रमाणे देशाचे आर्थिक विकास करत असताना शेतीची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. आर्थिक नियोजन यशस्वी करण्यात शेतीचं स्थान महत्त्वाचं आहे. त्याशिवाय प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स, अन्नधान्याचं उत्पादन आज देशात मोठ्या प्रमाणावरती होते. आपल्याला पुरेल एवढं अन्नधान्य तयार करून पुन्हा ते निर्यात केलं जाते सगळ्या जगात आणि त्यामुळे आणखी देशाला परकीय चलन प्राप्त होते. 135 कोटी भारतीयांना रोज अन्नधान्य मिळवून देण्याचं मोठं काम शेती व्यवसायात केलं जाते आणि म्हणून शेतकरी हा, त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. शेतकरी हा अन्नदाता असं म्हणतात शेतकऱ्यांना. पण नेमका आज त्याची स्थिती दयनीय आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कष्टामुळं, प्रयत्नामुळे शेती उत्पादन होते, अन्नधान्याचं उत्पादन होते, नेमकं त्याच शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे आज. पण आपला आजचा हा मुद्दा होता, तो म्हणजे विषय होता अभ्यासाचा, तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीची सद्यस्थिती. यामध्ये महत्त्वाच्या 5 मुद्द्यांचा आपण आज विचार केला. जे राहिलेले उर्वरित मुद्दे आहेत आणि इतर विश्लेषण आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत. आपल्या सर्वांना धन्यवाद.